महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी आयटा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचं हे सेशन त्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं आहे, ज्या विद्यार्थ्यांची जुलै 2026मध्ये परीक्षा सुरू होत आहे, तेही CBT परीक्षा. तर नेमकं CBT परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. मग तुम्ही ते मोबाईलवरनं डाउनलोड करा किंवा कम्प्युटर लॅपटॉपवरनं डाउनलोड करा, दोघांसाठी पण प्रोसिजर कशी आहे सारखीच आहे. आणि त्याच्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून काय करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा काही या प्रकारचा ITI विषय काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे, तर आजचं जे सेशन आहे ते आहे हॉल तिकीटवरती CBT परीक्षेच्या 2026च्या. सर्वप्रथम काय करायचं, तुमचा मोबाईल असो लॅपटॉप असो त्याच्यामध्ये गुगलमध्ये सर्च करायचं skillindiadigital.gov.in. तुम्ही जरी स्किल इंडिया जरी टाकलं तरी फर्स्ट तुम्हाला तेच येते, किंवा डायरेक्ट ॲड्रेस बारमध्ये ही वेबसाईट टाकली तरी चालेल. जशी ही वेबसाईट टाकलं की तुम्हाला या प्रकारचं इंटरफेस दिसणार, म्हणजे या प्रकारचे तुम्हाला चित्र दिसायला लागणार. मग याच्यामध्ये मग सर्वात पहिलं जसं ओपन झालं, पहिलं काम आहे की तुम्हाला काय करायचं, लॉग इनवरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करायचं, लॉग इनवरती. तुम्ही जसे लॉग इनवरती क्लिक केले की तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. किती ऑप्शन दिसतील? 4 ऑप्शन. तर त्या 4 ऑप्शनमधलं कुठे क्लिक करायचं, DGT इकोसिस्टम आहे या ऑप्शनवरती काय करायचं, तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सर्वांनी, ज्यांना हॉल तिकीट काढायचं त्यांनी याच्यावरती जसं क्लिक कराल पुन्हा तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार, तुम्हाला रिडायरेक्ट करणार. त्याच्यात आपले मोदी काका दिसणार, त्या काका म्हणजे नवीन पेज ओपन होणार. त्या नवीन पेजवरती पुन्हा तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन दिसणार. तर या लॉग इनवरती क्लिक करायचं. आता तुम्ही मोबाईलमध्ये जर बघितलं तर मोबाईलमध्ये या साईडला तुम्हाला 3 रेषा दिसतील किंवा या साईडला दिसतील, त्याच्यावरती क्लिक करायचं. जसं आता आपण काय केलं, लॉग इनवरती क्लिक केलं. लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबर पुन्हा एक नवीन पेज ओपन होणार ना, मग तिथे तुम्हाला ऑप्शन दिसणार, असे खूप सारे ऑप्शन दिसणार. CTS मधलाच पहिलाच ऑप्शन आहे ट्रेनी नावाचा, तर ट्रेनी लॉग इन असं ऑप्शन आहे. या ट्रेनी लॉग इनवरती क्लिक करायचं, पहिलाच ऑप्शन. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नवीन पेज ओपन होतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर मागला जाईल. आता तो तुमच्या प्रॅक्टिकलच्या हॉल तिकीटवरती पण आहे आणि तुम्हाला हॉल तिकीटचा SMS आला असेल त्याच्यामध्ये पण हा तुमचा नंबर आहे, ज्याची सुरुवात R पासून होतं. कशापासून? R पासून. लक्षात ठेवा, सर्वांच्या PRN नंबर जो आहे त्याची सुरुवात R पासूनच होते. रजिस्ट्रेशन नंबरचा R, रजिस्ट्रेशनचा R, तो नंबर टाकायचा, स्पेस वगैरे द्यायची नाही. आणि तुमची इथे डेट ऑफ बर्थ टाकायची. इथे तुमचा डेट, इथे तुमचा मंथ आणि तुमचा इथे इयर टाकल्याच्या नंतर काय करायचं, कंटिन्यूवरती क्लिक करायचं. काय करायचं, कंटिन्यूवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही कंटिन्यूवरती क्लिक केलं, आता बघा तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना, तुम्हाला एक ऑप्शन येतो कोणता, न्यू, म्हणजे तुम्हाला पासवर्ड सेट करायसाठी, म्हणजे एकदा एंटर पासवर्ड येतं आणि पुन्हा काय बघा, आता हे काय एंटर युअर पासवर्ड आहे, पण तुम्हाला तिथे क्रिएट पासवर्ड येतं, 2दा डब्बे येतं. जर फर्स्ट टाइम करत असाल तर तोच पासवर्ड पुन्हा दुसऱ्या याच्यात टाकायचा आणि सबमिट करायचं, म्हणजे तुमचा पासवर्ड सेट होणार फर्स्ट टाइम करत असाल तर. आणि तुम्ही याच्यापूर्वी केलं असणार किंवा तुमचा पासवर्ड जर सेट असेल तर मग डायरेक्ट काय करायचं, इथे पासवर्ड टाकायचं. आठवत नसेल तर फॉरगेट पासवर्डचा तुम्ही वापर करून तुम्ही फॉरगेट पण पासवर्ड करू शकता. ठीक आहे, तर आता काय करायचं, तुम्ही इथे पासवर्ड टाकला आणि पासवर्ड टाकल्यानंतर आठवणीने काय करायचं, सबमिट. जसं तुम्ही सबमिट केलं मग तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, त्या तुमच्या मोबाईलवरती इथं दिसतात समोरचे 2 आकडे, मागचे 2 आकडे. त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP जातो, 6 डिजिटचा पिन जातो. काय जातो? 6 डिजिटचा पिन. तो पिन टाकायचा या बॉक्समध्ये. जसं टाकलं मग करायचं लॉग इन. म्हणजे आत्ता आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या लॉग इनमध्ये चाललो. इतकी कठीण हे स्टेप आहे असं वाटत असणार पहिल्यांदा बघत असाल तर. ठीक आहे, मग जसं तुम्ही लॉग इन केलं तसं तुम्हाला तुमचं पूर्ण कुंडली दिसायला लागणार. त्या कुंडलीमध्ये तुमचा फोटो, तुमचं नाव, मग इथं सर्व तुमची डिटेल, ॲडमिशन कुठे आहे, इयर कोणता आहे, शिफ्ट कोणती आहे, तुम्ही कोणत्या ट्रेडला गेला, कोणता ITI आहे, सर्व तुमचा इथे फोटो असणार. कॅटेगरी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, सर्व इथं माहिती असणार तुमची कुंडली. मग काय करायचं, त्याच्यानंतर एक्झामिनेशन, CBT एक्झामिनेशन असा इथे ऑप्शन आहे. ठीक आहे, आता मोबाईलमध्ये असला तर डायरेक्ट दिसत नाही, तो इकडल्या कोपऱ्यात अशा 3 लाईनी असतात, यात अशा 3 लाईनीवरती क्लिक करायचं. मग हे काय होतात, ऑप्शन ओपन होतात. ठीक आहे, मग CBT एक्झामवरती क्लिक केलं की मग पुन्हा तुम्हाला नवीन पेज ओपन होतं. मग काय करायचं, नवीन पेज ओपन झाला की इथं लिहिलेलं असतं CBT एक्झामिनेशन. मग तिथं तुम्ही तुमचा मेन परीक्षा आहे की सप्लिमेंट आहे, ITI कोड, तुमच्या ITIचं नाव, फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर आहे, एक्झाम फी स्टेटस भरली आहे की नाही ते दाखवते. आणि इथे तुम्हाला 3 डॉट दिसतात या ॲक्शनमध्ये. किती डॉट दिसतात? 3. जसं तुम्ही त्या 3 डॉटवरती क्लिक केलं तसं काय होतं, एक नवीन ऑप्शन ओपन होतो. तिथं दोन ऑप्शन येतात. एक व्ह्यू ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, आपल्याला काही करायचं नाही, एक्झाम फी भरलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वरती असतं डाउनलोड CBT हॉल तिकीट.
काय असतं, डाउनलोड CBT हॉल तिकीट. तुम्ही प्रॅक्टिकलचं पण करू शकता इथे क्लिक करून, सेम याच्यासारखंच. तर जसं तुम्ही डाउनलोड CBT हॉल तिकीटवरती क्लिक केलं की एक नवीन PDF ओपन होते. त्या PDF मध्ये मग तुम्ही कोणत्या ITIT आहे, कोणत्या इयरला आहे, परीक्षा कोणत्या वर्षाची आहे, तुमचा फोटो, नाव, गाव, वस्तू, प्राणी सर्व दिसतं. आणि मेन महत्त्वाचं, तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे, तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे ते इथे लिहिलेलं असतं. किती तारखेला परीक्षा आहे ते लिहिलेलं असतं. तुमच्या परीक्षेचा वेळ लिहिलेला असतो. सर्व माहिती, कोणती तुमची एक्झाम आहे, M लिहिला आहे म्हणजे मेन एक्झाम आहे, आणि S लिहिलं असलं तर तुमची सप्लिमेंट असते. पण आता सध्या मेन एक्झामच चाललेली आहे, तर हे मेन एक्झाम आहे सर्वांची, ठीक आहे. तिथं लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर तुमचे जेवढे काही मित्र आहेत तेवढ्या मित्रांना काय करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपला एक्झामची तारीख माहीत व्हायला हवी, म्हणजे त्यांना अभ्यास करायला सोपं. आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे तेही मराठीमध्ये, तर आपल्या चॅनलवरती, याच OMG मराठी ITI जे चॅनल आहे त्या OMG मराठी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्टमध्ये सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी एम्प्लॉयबिलिटी स्किल कॉमन आहे. तर आपले रोज लाईव्ह क्लास चालतात. तर त्या प्लेलिस्टमध्ये जर गेले तुम्ही, तर फर्स्ट इयर 2026ची प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये नवीन प्रश्न आहे, नवीन प्रश्नांचे आपले रोज लाईव्ह क्लास चाललेला आहे फ्रीमध्ये. ते तुम्ही झालेले लेक्चर बघू शकता. सोबतच जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल, कोणताही ट्रेड असेल तुमचा, तर याच्यामध्ये सेकंड इयरचे पण काय केलेलं आहे, सेशन घेतलेलं आहे, म्हणजे आपला चाललेला आहे, काय चाललेला आहे, लाईव्ह लेक्चर आपले त्याच्यामध्ये चाललेलं आहे. आणि जर का तुम्ही काय करत असणार, इलेक्ट्रिशियन जर तुमचा ट्रेड असणार, कोणता इलेक्ट्रिशियन ट्रेड, तर इलेक्ट्रिशियन ट्रेड जर असेल तर सेकंड इयरची प्लेलिस्ट आहे, आणि इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर असेल तर त्यांची पण प्लेलिस्ट आहे. म्हणजे अशा 4 प्लेलिस्ट आहे तुम्हाला. त्याच्यात इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन, तेही तुम्हाला चॅनलवरती सर्व अपडेट मिळून जाईल नवीन प्रश्नांचा. आता जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. त्यांना अभ्यास पण करता यायला हवा, हॉल तिकीट पण डाउनलोड करता यावं, ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.